5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले। या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना महाराष्ट्राला थेट प्रकारे किंवा अपरोक्षपणे एक इशाराच दिलाय। यापुढे ईडीची कारवाई अजून तीव्र होत जाणार का? कारण पंतप्रधान म्हणतात की जेव्हा जेव्हा निष्पक्षपणे एजन्सीज कार्य करतात तेव्हा धर्माचा, जातीचा किंवा प्रांताचा आधार घेतला जातो। अर्थातच त्यांचा रोख कुठे होता तो महाराष्ट्राकडे होता। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडी बघितल्या, काही झालेले कारवाई बघितली तर नक्कीच त्यांचा रोख महाराष्ट्राकडे होता का, ही चर्चा आज आपण करणार आहोत। विधान भवनात माझ्यासोबत 2 आमदार असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले माझ्यासोबत असणार आहेत। सुरुवात करतो श्वेताजी तुमच्यापासून। काय वाटतं, पंतप्रधानांनी हा इशारा दिलाय महाराष्ट्राला, इथून पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणखी कारवाई बघायला मिळू शकते? हे बघा, काल त्या ठिकाणी जे भाषण झालंय ते पंतप्रधानांचं भाषण झालं। पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो। पंतप्रधान हा काही पर्टिक्युलर एका राज्याचा मर्यादित नसतो। या देशामध्ये ज्या ज्या लोकांनी सत्तेचा उपयोग हा स्वतःचे घरं भरण्यासाठी केला असेल, ज्या ज्या लोकांनी, ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात, ते कुठल्याही धर्माचे असू द्यात, ते कुठल्याही राज्यातले असू द्यात, त्यांच्यावरती जर कारवाई होत असेल तर काय चुकीचं आहे? शेवटी हा पैसा तुमच्या आमच्यासारखे लोक, गरीब लोक त्या ठिकाणी आपण मेहनतीने कमावतो, त्यातला टॅक्स म्हणजे हा जो काही पैसा आहे, आणि त्या पैशाचा जर दुरुपयोग सत्ताधारी करत असतील तर त्यांच्यावरती जर कारवाई होत असेल तर त्यात वावगं काय, वाईट काय? अमोलजी, तुम्हाला काय म्हणायचं? ही कारवाई, पंतप्रधान म्हणतात की निष्पक्ष एजन्सीज आहेत, कारवाई केली की धर्माचा आणि प्रांताचा आधार करतो। मी थेट विचारतो प्रश्न। नवाब मलिक यांची अटक झाली तेव्हा शरद पवार म्हणतात ते मुसलमान म्हणून कारवाई केली जाते। आदित्य ठाकरे म्हणतात त्यांच्या निकटवर्ती कारवाई झाली की हा महाराष्ट्रावरती हल्ला आहे। हा तुमच्यावरच इशारा आहे? त्यांच्या 2 प्रश्नाची उत्तर देतो प्रॉपर। पहिल्यांदा ते जे बोललात की प्रधानमंत्री हे पद संविधानिक असतं आणि ते देशाचे प्रधानमंत्री असतात। मागच्या अधिवेशनामध्ये संसदमध्ये जे त्यांनी भाषण केलं ते पक्षाला धरून केलं। राज्यपाल असतील किंवा प्रधानमंत्री असतील हे जरी संविधानिक पदं असली, पण अलीकडच्या काळात दोघांनाही संविधानिक पदाचा विसर पडलाय। अख्ख्या म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंवर 3-3 दिवस सांगता येईल इतके विषय आहेत। मग स्त्री सुरक्षा असेल, स्त्रियांचं शिक्षण असेल, केशवपंत त्यांनी बंद केलं असेल, हे सगळं सोडून फक्त ते हास्यास्पद बोलणं एका पदावर न शोभणाऱ्या व्यक्ती, मी म्हणत नाही, हे यांचं जे यांचे हेच पक्ष ज्यांचं समर्थन करतो ते राज ठाकरेंचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी पण म्हटलं, म्हणजे त्यावर हे केलं, आक्षेप घेतला। आता राहिला प्रश्न कालच्या भाषणामधला, त्यांचा जो अंगुली निर्देश होता तो अप्रत्यक्ष असा होता, म्हणजे आम्हाला विश्वास नव्हता। आम्हाला असं वाटत होतं की महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची जी लोक आहेत ती केंद्र सरकारच्या आधार घेऊन याच शासकीय यंत्रणेचा गैरवापर करतायत। मात्र कधी कधी असं वाटायचं की नरेंद्र मोदीजींसारखा मोठा मनाचा माणूस, मोठा नेता या फालतू गोष्टीत कधी पडणार नाही। पण काल त्यांचं जे भाषण झालं त्या भाषणात त्यांनी अप्रत्यक्ष सांगितलं की वो मेरे ही इशारों पे एनआयए, सीबीआय, ईडी हे मेरे इशारों पे चलती है। आता राहिला प्रश्न घराणेशाहीचा। प्रत्येक ते म्हणतात की नरेंद्र मोदींचाच कुठेतरी पाठिंबा आहे सगळ्या गोष्टींना। आम्हाला असं वाटतं की त्यांचं मन मोठं आहे, फक्त महाराष्ट्राचे नेते करत पूर्ण व्हायचं। एक मिनिट कालच्या त्यांच्या या वक्तव्याने आमची जी शंका होती त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलाय आणि याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपचं जे हे षडयंत्र सुरू आहे महाविकास आघाडी विरुद्ध, नवाब मलिकांपासून अगदी आदित्य ठाकरेजींचे निकटवर्तीय, याच्या पाठीमागं मोठी शक्ती जर कोणती आम्ही शोधत होतो तर ती अर्थातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची असावी। यावर आता शिक्कामोर्तब झालाय। म्हणतात ते पंतप्रधानांचं। प्रधानमंत्रीजी जेव्हा या भारताचे पंतप्रधान झाले आणि जेव्हा त्यांनी शपथ घेतली होती तेव्हा शपथ घेतानाच त्यांनी, तुम्ही पाहिलं असेल, आपल्या सर्वांना तो क्षण अजूनही आठवतो, पायरी चढताना त्यांनी पहिले पायरीचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि प्रधानमंत्री नाही तर मी या प्रधान सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे, न खाऊंगा न खाणे दूंगा, ही भूमिका त्यांची डे 1 पासून होती। आणि त्या भूमिकेप्रमाणे ते जर वागत असतील तर त्यात गैर काय आहे? आणि शेवटी मला एक प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या लोकांना, कर नाही तर डर कशाला? तुम्ही जर काही चुकीचं केलेलंच नाही तर तुम्ही घाबरता कशाला? चौकशी आहे, ती एजन्सी आहे, चौकशी करेल, काही त्याच्यामध्ये दिसलं तर कारवाई होईल, पण तुम्ही घाबरता कशाला एवढं आधीच? आम्ही पळपुटे नाही म्हणून घाबरण्याचा प्रश्न येत नाही। नीरव मोदी, विजय मल्ल्या, अग्रवाल हे केंद्र सरकारच्या आशीर्वादानं विदेशात कसे पळून गेले हे सर्व देशाला माहीत आहे। राहिला प्रश्न पळपुटे असतो तर नवाब मलिक साहेब स्वतःहून ईडीकडे गेले नसते, स्वतः कैद झाले नसते। यांनी अनिल देशमुखांवर पण तो प्रयोग करून बघितला, आजपर्यंत काही साध्य झालं नाही। आता राहिला प्रश्न आरोप, ते ज्या दिवशी याची पायरी चढले संसदची,
आजपर्यंत देशाच्या इतिहासात कोणी संसदेच्या पायरीचं दर्शन नसेल घेतलं. आम्हालाही आनंद वाटला होता. पण पायरी चढल्यानंतर संसदमध्ये गेल्यावर फक्त एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही ज्यावेळेस बोलता त्यावेळेस तुमच्या वागण्यावर बोलण्यावर शंका उत्पन्न होते. तुम्ही संविधानाचा खूनच करताय. भारताची संविधानाची प्रत जाळल्यानंतर जी लोक एक चकार शब्द बोलत नाहीत त्या लोकांकडून संविधानाच्या सन्मानाची काय अपेक्षा. मी सन्मान करतो प्रधानमंत्री पदाचा, पण ज्या पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा गैरवापर होतोय. आता यांनी सांगितलं की कर नाही तर डर कशाला. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना नारायणराव राणे साहेबांवर ते काय काय बोलले, काय काय आक्षेप घेतला, हे सगळे भाषणं युट्यूबवर आहेत. काल कुमार केतकरांनी एका मुलाखतीमध्ये ते सांगितलं. आज तुमच्याकडे आले, चौकशा बंद झाल्या. हर्षवर्धन पाटलांचं स्टेटमेंट आहे, मी भाजपमध्ये आलो ना कोणती चौकशी, ना कोणती ईडी, ना कोणती सीबीआय, मला शांत झोप लागते. यांच्याकडे आहे वॉशिंग मशीन. इकडे असला तर अपवित्र, मग त्याला टॉर्चर करणे, त्याला मानसिक त्रास देणे, आणि नाही ऐकलं तर मग त्याला ईडीचा सिसेमिरा लावणे. हे लहान बालवाडीच्या अंगणवाडीच्या मुलाला जरी विचारलं की शासकीय यंत्रणेचा गैरवापर कोण करतो तर भाजपकडे अंगुली निर्देश जाणार. काय म्हणाल शीताताई, कारण हा आरोप वारंवार होतोय की ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडला तुमच्याकडे आले ते मात्र पवित्र होऊन गेले, याबद्दल काय सांगाल? त्यांच्यावरती कारवाई होत नाही. तुम्ही आता मगाशी म्हणाल की आपलाच पैसा आहे, शेवटी तुमचा माझ्यासारख्यांचा पैसा आहे, मग अशा वेळेस का त्यांच्यावरती कारवाई होत नाही? हे बघा, ईडी असू द्यात किंवा बाकी ज्या काही केंद्रीय संस्था आहेत त्या स्वायत्त संस्था आहेत. कोणी तक्रार केली तर त्याची कारवाई होते. आता संजय राऊत त्या ठिकाणी गेलेत, संजय राऊतांनी त्या ठिकाणी पंतप्रधानांना पत्र दिले की बाबा असे लोक आहेत, असा त्या ठिकाणी गैरव्यवहार होत आहे, आपण यांची चौकशी करावी. त्यांना काहीतरी पंतप्रधानांवरती कुठेतरी विश्वास असेल म्हणूनच ते त्या ठिकाणी गेलेत ना. जर का पंतप्रधान फक्त किंवा या केंद्रीय यंत्रणांचा वापर फक्त विरोधकांसाठीच होतो तर मग कशाला संजय राऊत त्या ठिकाणी जाणार आहे? राष्ट्रवादीवाले हे घाबरलेले आहेत, सत्ताधारी पक्षातले लोक हे घाबरलेले आहेत. त्यांना म्हणजे आता कुठं जावं काय करावं हे सुचून नाही राहिलं. त्याच्यामुळे कोणालाही झोपेतून उठवलं की ईडी 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 म्हणून ते असे घाबरून उठतात, अशी यांची अवस्था झालेली आहे. मला आता एक म्हणायचं आहे की कुठेतरी जनतेच्या विरुद्ध जाऊन जनाधार जो महाराष्ट्रातल्या जनतेचा होता त्याला लाथ मारून नैसर्गिक युती करून हे या ठिकाणी आलेले आहेत. आता जे दिलेलं आहे ते जनतेसाठी यांनी चालवलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ते न करता येऊन जाऊन ईडी ईडी करत कुठेतरी या महाराष्ट्र सरकारवरचं जे लोक बघतायत संशयाने किंवा हे सरकार 2 वर्ष झालंय सत्तेत आलं, सत्तेत येऊन कुठलीही योजना या सरकारने अजून काढली नाही. मला एक सांगा कमलेशजी, या सरकारची कुठली अशी एक पॉप्युलर योजना सांगा की ज्या योजनेचा लाभ हे सर्वसामान्य जनता घेते. शिवथाळी सोडली तर एक कुठलीही योजना नाहीये की ज्या एखाद्या योजनेचा लाभ महाविकास आघाडी सरकारच्या ह्या सर्वसामान्य जनतेच्या दारात त्या ठिकाणी जात आहे. त्या म्हणतात की कर नाही त्याला डर कशाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला दिसतो उलट राष्ट्रवादी पण दिसत होते त्यांना. आता फक्त ईडीच नाही, ईडीच्या सोबत पेन ड्राईव्ह सुद्धा दिसते. पेन ड्राईव्ह म्हटलं की सगळे जागून उठतात. कोणाची प्रायव्हसी घेण्याचा अधिकार हे कोणाला नसतो. प्रश्न असा आहे की पेन ड्राईव्ह जो दिला ते सीसीटीव्ही फुटेज, आता मी समजा भेटतो, तुम्हाला भेटतो, हा माझा पर्सनल पार्ट ऑफ लाईफ आहे माझं, ते घेण्याचं यांच्याकडे ते येते कसं? प्रश्न हा आहे. म्हणजे केंद्रीय यंत्रणेचं कुठेतरी पाठबळ असेल ना. राष्ट्रवादी घाबरणारा पक्ष नाही हो. आणि हे जे म्हणतात ना अनैसर्गिक युती, हे निसर्गाच्या मनात होतं. महाविकास आघाडी सरकार आलं, त्यांनाच विचारा कोविड काळात त्यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगली कामं केलीत. मला पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला की नाही? सर्वात जास्त लाभ भाजपच्याच आमदारांनी घेतला. ही कोणाची योजना आहे? महाविकास आघाडी सरकारची योजना. त्याच्यानंतर शेतकरी कृषी सन्मान योजना, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी यांना जमली नाही. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं ना. आज 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला दिलं. जे लोक आहेत त्यांना कुठे तुम्ही दिलंय? सांगतो तुम्हाला. एक मिनिट माझा मुद्दा होता. एक एक जण नका नाव घेऊ शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही योजना सुरू केलेली होती. तीच ही योजना आहे. तुम्ही काहीच नाही केलं, फक्त याचं नाव बदललेलं आहे आणि तशीच योजना ही पुढे कायम ठेवलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं क्रेडिट ते घेऊ नका. 3 लाखापर्यंत त्यांना बोलू द्या, म्हणजे मी बोलू. 3 लाखापर्यंतची कर्जमाफी, 0% व्याजदराने कर्ज, 50,000 रुपये रेग्युलर शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफी म्हणजे जे भरतात त्यांना 50,000 रुपये आज उत्तेजनार्थ आज आपल्या महाविकास आघाडी सरकारने घोषित केले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे जे काही यांना जमलं नाही ते आम्ही केलं आहोत, करतो आहोत. आता मग अर्थमंत्र्यांच्या भाषणातला एक बेसिक मुद्दा असा होता की केंद्र सरकारकडे जो आमचा 29.5 कोटी रुपयाचा जीएसटी थकलेला होता, 29.5 कोटीचा, त्यातले 3,000 कोटी रुपये काहीतरी मला वाटते प्राप्त झाले. अजूनही 26,000 कोटी हे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे की नाही भाजपला? आणा ना. तुम्ही भेटा नरेंद्र मोदीजींना की जीएसटीचा जो परतावा केंद्र सरकारने आमचा थकून ठेवला, याच्यात तर राजकारण करू नका. होऊ द्या ना, शेतकऱ्याचं भलं होत असेल तर. आणि काय वारंवार शिवाजी महाराजांचं नाव घेता?
बेंगलोर आणि कर्नाटकमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर चकार शब्द न काढणारी लोक, शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल वाद निर्माण करणाऱ्या राज्यपालाचा साधा निषेध तुम्ही करू शकला नाही. ते जाऊ द्या हो, आज संभाजी महाराजांना बलिदान दिनाला अभिवादन करण्याचं औदार्य पण यांनी दाखवलं नाही. चपला घालून अनेक भाजपची लोक तिथे योगायोग तिथे फोटो काढायला गेली होती. कसले तुम्ही महापुरुषाची नावं घेता? राज्यपाल सावित्रीबाई फुले ह्या सर्व महिला आमच्या भगिनी ज्या दिसतात आमदार झाल्यात, हे कोणाचे उपकार आहेत त्यांनी सांगावं. सावित्रीबाई फुलेंचे आहेत, पण त्यांच्या विरुद्ध ज्यावेळेस बोलले तर काहीच बोलत नाही. आपला मूळ मुद्दा राहून जातोय. मूळ माझं मुद्द्यावरच येतोय. ईडीच्या कारवाईबद्दल मला एक सांगा, म्हणजे तुमचं आर्ग्युमेंट मला पटतंय, तुमचंही तुम्ही त्याला काउंटर आर्ग्युमेंट देतात, पण कारवाई होते तेव्हा धार्मिक त्याला रंग दिला जातो, प्रांताचा रंग दिला जातो. हे काल नरेंद्र मोदी त्यांना म्हटलं, त्याला हा रंग याला कितपत तुम्ही निवडणुका ज्या जिंकल्या त्या धर्माच्या भरोशावर जिंकल्या नाही तुम्ही. मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ह्या धर्माच्या नावावर नव्हत्या. एवढंच कशाला, यांनी जय श्रीरामचे नारे दिलेत ना. काल सगळा भाजपचा हा देश फक्त हिंदूंचा आहे का? सेक्युलरिझम स्वीकारला नाही या देशाने. तुम्ही म्हणता त्या आरएसएसचा बंच ऑफ थॉट्स नाही आहे इथे. बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्यूशन आहे, जिथे समरसता आहे, जे भागवतांनी पण अनेक भाषणांमध्ये सांगितलं. हिंदू मुस्लिम सर्वांना राहण्याचा अधिकार आहे. मला सांगा, ज्या निवडणुका यांनी जिंकल्या याला धर्माचा आधार घेतला नाही यांनी. कारवाई होती तेव्हा त्यांना मुस्लिम म्हणून कारवाई केली किंवा नवाब मलिक साहेबांवर कारवाई जे झाली तर मुस्लिम म्हणून, हे जे साहेबांचं म्हणणं आहे याला दुजोरा आहे साहेब. लक्षात घ्या की एखाद्या मुस्लिमांना टार्गेट करणं, मॉब लिंचिंगचे प्रकार हे सातत्यानं आरएसएस करत आले आणि आरएसएसची ही पॉलिटिकल विंग्ज आहे भाजप. त्याच्यामुळे ते आमच्या मताशी कधी समर्थन करू शकत नाही. मात्र नवाब मलिकांना जो त्रास दिला जातोय तो मुस्लिम म्हणूनच दिला जातोय. आणि इतर ज्या रेड होतात त्या महाराष्ट्रावरती हल्ला असं म्हटलं जातं. 100% महाराष्ट्रात हल्ला आहे. आता यामिनी जाधवांकडे 18 तास इन्कम टॅक्सचे अधिकारी तिथे होते. शेवटी त्रासच दिला ना मानसिक. काय हाती काय लागलं तुमच्या? अनिल देशमुखांना त्रास दिला, काय हाती लागलं सांगा ना. काय उत्तर द्याल ताई तुम्ही? सांगा आता. अनिल देशमुखांवरती ते म्हणतात की काय हाती लागलं, मग ते उगाच आतमध्ये आहेत का हो? उगाच आतमध्ये आहेत का? यामिनी ते उगाच घरात बसून आहेत का? आज दुसरा आठवडा आहे, यामिनी ते दिसतायत तुम्हाला? दिसतायत का? चौकशी चालू आहे, त्या ठिकाणी दिसलेली आहे संपत्ती, ज्या संपत्तीचा कुठेही आधार नाहीये. दिसतंय ना सगळं. असा एक प्रश्न, मला आता हे म्हणतायत की जातीचा आधार, मग आम्ही म्हणतोय सन्माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी मराठा समाजाचे जाणते नेते, लोकनेते म्हणून आपण हे करतो. मग फक्त आणि फक्त अनिल देशमुख हे मराठा समाजाचे म्हणून त्यांचा राजीनामा तुम्ही घेतलाय का? हा, नवाब मलिक हे मुस्लिम आहेत म्हणून त्यांना तुम्ही वाचवताय का? तुम्ही समाजाचे नेते म्हणता ना, मग अनिल देशमुखांवरती अत्याचार तुम्ही करू शकता समाजाचे नेता म्हणून. हा, नवाब मलिक काय आहेत मग? अरे, देशद्रोह्यांसोबत ज्यांनी त्या ठिकाणी व्यवहार केलेले आहे हे त्या ठिकाणी सिद्ध झालेले आहे, हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आणि आमच्यासाठी हे बघा, जो कोणी देशद्रोही असेल तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्या विरोध आम्ही करणार म्हणजे करणार आहोतच. आणि या ऐका प्रश्न नवाब मलिकांनी माझा भाजपच्या केलेले आहे. विद्यमान आमदारांना पहिला प्रश्न, पाकिस्तान आपलं शत्रू राष्ट्र आहे हे मान्य करता का? तिथं नवाज शरीफचा केक कापला हे तुम्ही समर्थन करता का? नाही, हे बघा, तुम्ही पर्टिक्युलर शब्दच पकडून जर का या ठिकाणी करते हैं तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करते तो चर्चा नाही बनती, तुम्ही दादा, असं सोयीचं राजकारण ते करतात. अजिबात नाही. श्वेताबाई, त्या ऐका. ठिकाणी माझं 92च्या उत्तर पूर्ण बॉम्ब होऊ द्या. ब्लास्ट मध्ये कुणाची नावं येत होते हे माझ्या तोंडून तुम्ही ऐकायचंय का भाजपच्या तुम्हाला? लोकांनी त्यातून घेतले नाहीत. काय होते? जमीन कोणाच्या खरेदी- विमानामध्ये कोणी विमान पुरवलं होतं? मोठ्या साहेबांनी विमान पुरवलं होतं ही चर्चा दाऊद आहे. इब्राहिमला बोलतायत परदेशात सगळे. जायला कोणी मदत केली होती हे मी बोलू? कोणी केली होती? अरे, मी सगळे बोलू? बोलतायत ना सगळे. आणि पवार साहेबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त एका मराठा समाजापुरते नेते म्हणून नाही आहे. या महाराष्ट्राचं, या देशाचं, शेवटी यांचे देशाचे नाही आहेत म्हणून प्रधानमंत्री फक्त नरेंद्र फक्त मोदींनी कबूल अनिल केलंय. देशमुखांचा तुम्ही राजीनामा घेतला नरेंद्र का? मोदींनी कबूल तुमच्या केलंय. समाजाचे आहेत म्हणून गृहीत धरायचं का समाजाला? हे समाजाला गृहीत धरणं चुकीचंच आहे ना. नवाब मलिक जर आरोपी असतील तर त्यांचा राजीनामा होईल. समाजाचा काय प्रश्न आहे? आरोप आहेत ना. नारायण राणेंवर आरोप आहेत, देवेंद्र फडणवीसांवर आरोप आहेत. आरोप आहेत तर चौकशी होईल. मग आता- त्यांचं म्हणणं होतं अमोलजी, चौकशी अंती जे काही दिसेल फडणवीसांवर आरोप आहे. मग आम्ही काय म्हणायचं? त्यांचा त्यामध्ये हात आहे. कारवाई होईल ना मग. हा, मग झाली पाहिजे. मी तर म्हणतो महाराष्ट्र ना. सरकार, हे बघा तुमच्या चॅनल समोर सांगतो, जस्टिस लोया केस महाराष्ट्र सरकारने रिओपन करावी. तुम्हाला अनेक पुरावे भेटतील की मागच्या काळात काय झालं.
जस्टिस लोहियास काय बाकी कुठल्याही चौकशा तुम्ही लावा, तुम्हाला काहीच हाती लागलं नाही. जलयुक्त शिवारांच्या चौकशा लावल्या, एकदा नाही दोनदा लावल्यात, काय हाती लागलं? काहीच नाही लागलं हाती यांचं काय आहे, आम्ही जे करतो ते आपलं ठेवायचं झाकून दुसरं पाहायचं उघडून, अशी मानसिकता राष्ट्रवादीवाल्यांची या ठिकाणी आहे. आणि मी मगाशीच सांगितलंय, प्रचंड घाबरलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आता ह्या 4 राज्यांच्या निवडणुका लागल्यात, त्याचे जे काही निकाल लागलेत ते बघून तर सर्व अस्वस्थता या ठिकाणी झालेली आहे. जी काही त्यांच्या निकालांमुळे अस्वस्थता आहे. अहो असली अजिबात काही पण बोलतात. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यात फरक आहे. औरंगजेबाचं मांडलिकत्व स्वीकारणारा प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेश. इथं औरंगजेबाशी लढता लढता शेवटच्या श्वासापर्यंत बलिदान देणाऱ्या संभाजीराजांचा हा महाराष्ट्र आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश जिथं पर्याय उपलब्ध आहे तिथं जनता परिवर्तन करते. पंजाबमध्ये पर्याय उपलब्ध होता आम आदमी पक्षाचा, तिथं जनतेने परिवर्तन केलं. वेस्ट बेंगॉलमध्ये टीएमसीचा एक पर्याय उपलब्ध होता, तिथं ममता बॅनर्जींनी सत्ता आणली. महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडी सरकारचा पर्याय आहे. निकालाच्या 4 दिवसापूर्वी ईव्हीएमच्या मशिनी पण युपीला सापडल्या. आता मी असं नाही म्हणणार ईव्हीएममुळे तुम्ही जिंकलात, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उत्तर प्रदेशच्या निकालाचा महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेवर तीळ मात्रही फरक पडणार नाही. पण ऍक्शन वाढत जातील तुम्हाला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये? जसं पंतप्रधान म्हणाले अजून ऍक्शन वाढत जातील, यांना सेंट्रल एजन्सीची ऍक्शन वाढत जातील, महाराष्ट्रामध्ये कारवाई वाढत जातील. 100%. आता यांना तर मृत संजीवनी भेटली ना कालच्या निकालामुळं. आता मला सांगा कमलेशजी, तुम्ही पण बऱ्याच दिवसांपासून विधान भवनाचा अभ्यास करताय. अप्पर हाऊसमध्ये पक्षाचे गमजे आणि टोप्या घालून येण्याची ही पद्धत आहे का? ते नियमावलीत बसते का? पण हे पवित्र मंदिर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं. उद्या तुम्ही जो कमळ आहे ना, तो भगवान बुद्धाच्या त्या इथं अजिंठा वेरूळ लेणीला दिसतो. ते म्हणाल तुम्ही हे भगवान बुद्धाचं पण चिन्ह होतं. जळी स्थळी काष्टी पाशाणी सरकार असताना मागच्या काळात काहीच करणं नाही आणि आता हे सरकार काहीतरी करते तर मानसिक त्रास देणं. सरकार योग्य दिशेने जात आहे. शिवभोजन थाळीचं त्यांनी कौतुक केलं, ते मान्य केलं पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्याच्या योजना वेगवेगळ्या आपल्या सरकारने राबवल्या. हे सगळं सुरळीत चालू असताना मग याच्या बहिणीच्या घरी ईडीची धाड. आता यांच्या पक्षात अनेक सहकार नेते आहेत, अनेक साखर कारखान्याचे नेते आहेत, त्यांना पण ईडीने नोटीस पाठवली पाहिजे. भाजपचा प्रत्येक आमदार हे सोडून त्यांना प्रत्येकाला ईडीची नोटीस यावी एवढं त्यांनी जुगाड जमवलेलं आहे. त्याच्यामुळं ते स्वतः गुन्हे काल तर महात्मा गांधीचा जय जयकार करत होते. एकीकडे नथुराम गोडसेचं समर्थन, एकीकडे महात्मा गांधीचा जय जयकार. म्हणजे फार हुशार लोक आहेत. काय सांगाल श्वेताजी? कमलेशजी, आता यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 5 वर्ष काहीच केलं नाही, मला सांगा 5 वर्ष जर काही केलं नसतं तर हे 105 कुठून निवडून आले असते हो? आतापर्यंत जे सांगतात महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे जाणते नेते, हे आतापर्यंत यांचं पूर्ण आयुष्य गेलं तरी त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवू शकले. ते 100वी गाठली त्यांनी. काळजी नका करू ना, हा, त्याची काळजी ठाकरे साहेबांचं आयुष्य गेलं. शिवसेना कधी 100च्या पुढे गेली? कधी फक्त स्वबळावरती शिवसेनेचा मुख्यमंत्री या ठिकाणी बसला? नाही बसला. यावेळी सुद्धा जनतेचा जनाधार ह्या गेल्या 5 वर्षाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेतल्यामुळे, चांगल्या पद्धतीने काम फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केल्यामुळे 105चा आकडा आम्ही गाठला आणि आम्हाला अभिमान आहे. आणि मी तर अभिमानाने सांगते की अरे, मी ज्या पद्धतीने या भारताचं संविधानाचा सन्मान करते त्याच पद्धतीने मी माझ्या धर्माचा पण करते. माझा प्रश्न होता की आता इलेक्शनच्या तोंडावरती इलेक्शनच्या श्वेताजी, अमोलजी, अभिमान असलाच पाहिजे. आहेच मला तो अभिमान. सगळ्यात पहिले आपण भारतीय आहोत. मला महत्व देता की संविधानाला? आपण तुम्ही माझं ऐकलं नाही. मी काय बोलले पहिले? मी भारतीय आहे आणि संविधानाचा मी त्या ठिकाणी रिस्पेक्ट करते. संविधानाचा रिस्पेक्ट केल्यानंतर आपण आपल्या धर्माचा अभिमानाने हे करतो. काय ते अधिकार पण संविधानाने दिले ना. मग त्या संविधानानुसारच मी माझ्या धर्माचा मला अभिमान आहे. काय चुकीचं आहे? जय श्री माझा प्रश्न, अमोलजी, श्वेताजी, काय माझा प्रश्न होता, ते असं म्हणत होते की निवडणुकीच्या तोंडावरती ही कारवाई वाढत जाईल. आता त्यांचं म्हणणं आहे की स्पेसिफिकली निवडणुकीच्या तोंडात यांना त्रास दिला जाईल, यांच्या पक्षाला, महाविकास आघाडीला. तुम्हाला वाटतं का? मी तुम्हाला तेच सांगितलंय की तुम्ही जर चुकीचं काही केलं नसेल तर कारवाईला घाबरू नका. बिलकुल छातीत ठोकपणे समोर जा. आगामी काळ, कारण पंतप्रधान काल म्हणाले की आता हे सहन करायचं नसं, त्यांनी म्हटलं की एजन्सी निष्पक्षाने काम करतात. केलंच नाही पाहिजे ना. आम्ही पण सगळे त्याच मताचे आहे. तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्याच मताचे असणार की हा माझ्या घामाचा पैसा आहे. या माझ्या घामाचा पैसा जर कोणी सत्ताधारी या ठिकाणी जर का तो खात असेल बसल्या बसल्या, तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी जर ईडी लावावं लागत असेल किंवा सीबीआय जे काही असेल, ज्या काही केंद्रीय यंत्रणा असतील त्या जर त्या ठिकाणी कारवाई करत असतील तर चुकीचं काय करतात? शेवटी तुमच्या आमच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे.
ठीक आहे, याच पॉईंटवरती मी चर्चा करण्याची चर्चा आपण खूप मुद्द्यांवरती बोलू शकतो, पण पुढे आपल्याला या विषयावरती चर्चा करायची, कारण हे आता सगळं थांबणार नाहीये. अशा प्रकारे आपल्याला राजकारणाचे बरं एक मिनिट चर्चा संपवच्या आधी मिटकरींचं एक शेवटचं वाक्य घेतो, लास्ट कमेंट. केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापरामागचं खरं कारण की देवेंद्रजी फडणवीस ज्यांना नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं अकेला देवेंद्र क्या करेगा, यांचं स्टेटस होतं काल ते, त्या देवेंद्र फडणवीसांनी 106 आमदार निवडून आणले हे असं म्हणतात. ते एकट्या देवेंद्र फडणवीसांचं योगदान नाही, महाराष्ट्रातल्या भाजपला मानणाऱ्या जनतेचं ते आहे. ऐका मला नाही मला बोलू द्या. अस्वस्थता ही आहे, अस्वस्थता ही आहे. पवार साहेबांच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला की नाही याची काळजी यांनी करू नये. गिरीश महाजनांना उत्तर मला बोलू द्यावं. कमलेशजी असं नाही, दिस इज नॉट. मी ते बोलत असताना मी शांत राहिलो. एक जण बोला. मला बोलू द्या, मी बोलेपर्यंत त्यांनी बोलू नये. काल गिरीश महाजनांनी बाहेर येऊन अशी कमिटमेंट दिली की उत्तर प्रदेश तो झाकी, आज हे पण बोलले महाराष्ट्र अभी बाकी आहे. तो महाराष्ट्र भी तयार आहे. आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री किंवा शिवसेनेचा 100च्या वर का आले नाहीत यांनी चिंता करू नये. यांनी हे चिंता करावी, 106 आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा सत्तेच्या बाहेर राहण्याची अस्वस्थता, 65 आमदारांचा मुख्यमंत्री, 56 आमदारांचे उपमुख्यमंत्री, 45 आमदारांचे मंत्री आहे आणि आपण 106 असताना, कारण ह्या निवडून आल्या यांना पण राज्यमंत्री पद असतं, पण आज सत्तेच्या बाहेर ते अस्वस्थ आहेत. त्याच्यामुळे मग सिसेमिरा चौकशीचा बदनामी करणं, NIA, CBI आणि वापर करणं पॉलिटिकली चुकीचा वापर आहे. नरेंद्र मोदीजी सर्वांबद्दल आदराचे आहेत, त्याबद्दल दुमत नाही, देशाचे प्रधानमंत्री आहेत, पण त्यांनी भाजपचे प्रवक्ते म्हणून वागू बोलू नये अशी माझी पण विनंती. लास्ट कमेंट एकदम. या ठिकाणी जो यांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टीचे सर्व 105 आमदार, खासदार, जे काही माजी मंत्री आहेत हे अस्वस्थ आहे. हे आम्ही अजिबात अस्वस्थ नाही आहोत. जनतेच्या जनाधाराला लाथ मारून हे सत्तेवरती बसलेले आहेत. हे कुठेतरी पाप यांच्याही मनात त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने सत्ता काबीज करणं आम्हाला कधीही पटलेलं नाही. हा सत्तेचा जो काही आवेजा त्यांना आहे तो त्यांनाच लखला. आम्ही या ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आम्ही करणारच आहोत. आम्ही राजकारण हे सत्तेसाठी कधीही करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. ठीक आहे, सत्तेसाठी राजकारण करणार नाही आणि यांचं असं म्हणणं, अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की हा टार्गेट केलं जात आहे. निवडणुका आहेत महाराष्ट्रात येणाऱ्या काही दिवसामध्ये, पण ज्या प्रकारे पंतप्रधानांचं काल स्टेटमेंट आलंय त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाला, विशेष करून महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे इथे ही कारवाई वाढेल का अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका होतील तेव्हा होतील, पण येणारे काही दिवस सेंट्रल एजन्सीच्या कारवाई आणि महाराष्ट्रातले राजकारण तापत राहणार हे मात्र नक्की. यासारख्या अनेक चर्चा मुंबई तकवर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तुम्ही बघत राहा मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ट्विटर आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी लॉग इन करा मुंबईतक.in वर. धन्यवाद.